किसानों की विभिन्न मांगों को लेकर पिछले 9 दिनों से जिलाधिकारी कार्यालय के सामने चल रहा गजानन उगले का अनशन लिखित आश्वासन के बाद स्थगित कर दिया गया। जिला अधिकारी द्वारा उगले को लिखित आश्वासन दिए जाने के बाद भूख हड़ताल समाप्ति की घोषणा की गई। जालना जिले के किसान गजानन उगले किसानों की विभिन्न मांगों को लेकर भूख हड़ताल पर थे, लेकिन प्रशासन उनकी मांगों पर ध्यान नहीं दे रहा था। लेकिन जिला अधिकारी श्री कृष्ण पांचाल ने आज उगले से मुलाकात की और भारी वर्षा सब्सिडी किसानों के खाते में जमा कराने का लिखित आश्वासन दिया। यह सब्सिडी उन्हीं किसानों को दी जाएगी जिन्होंने केवाईसी प्रक्रिया पूरी की हो। इसी बीच गजानन उगले का सरकारी अस्पताल में इलाज चल रहा है। फिलहाल उनका स्वास्थ्य ठीक है, लेकिन पिछले 9 दिनों से भूख हड़ताल के कारण उगले को थकान महसूस हो रही है। उगले ने प्रशासन को चेतावनी दी है कि यदि लिखित आश्वासन पूरा नहीं किया गया तो वे और भी उग्र आंदोलन करेंगे। काल उपोषणाचा 9वा दिवस होता। माननीय जिल्हाधिकारी यांचे शिष्टमंडळ, त्याचबरोबर कृषी विभागाचे काही अधिकारी, त्याचबरोबर घनसंगीचे विधानसभा आमदार नामदार उडान साहेब व काही सामाजिक क्षेत्रातली काही मंडळी त्या ठिकाणी होती आणि लेखी स्वरूपामध्ये ज्या तात्काळ मंजूर होणाऱ्या मागण्या आहेत त्यामध्ये अतिवृष्टी अनुदान जे आहे, अनुदानाच्या बाबतीत चर्चा झाली। तर पुढील 10 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांचे, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली त्या शेतकऱ्याचे अनुदान वाटप करण्यात येईल। 50,000 वरचे जे शेतकरी असतील त्यांना देखील अनुदानाची वाटप होईल। ज्यांचे व्हीके नंबर आलेले नसतील त्यांना देखील व्हीके नंबर प्राप्त केले जातील आणि खरीप 2024चा जो पीक विमा आहे तो पुढील 10 दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग होईल। त्याचबरोबर 2024 फळपीक विमा जो आहे त्याच्यामध्ये थोडी दुरुस्ती करून तो देखील पुढील आठवड्यापर्यंत दुरुस्ती केली जाईल आणि नंतर शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग केला जाईल। इतर मागण्यासंबंधी काही बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे। उद्या त्याचे सर्व पत्र आहेत, तर त्यामध्ये जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्यात यावा, ऊस दराची एफआरपी बाबतीची एक बैठक आहे, पीक कर्जाच्या बाबतीची एक बैठक आहे, मोसंबी फळगळ व मंगुरोग या बाबतीची एक बैठक संशोधकाच्या व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अशा 4 ते 5 बैठका पार पडणार आहेत। आता काल ज्यावेळेस इथं मला ऍडमिट केलं गेलं त्यावेळेस माझा शुगर अतिशय कमी होता, बीपी सुद्धा कमी होता, ईसीजी कमीत कमी 6 ते 7 ईसीजी काढले आणि रात्रीपासून आजपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे। पुढील 2 दिवस या ठिकाणी मला त्यांनी थांबायचं सांगितलेलं आहे।